नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्यावर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आज आपण चौथी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बेरीज वजाबाकी शाब्दिक व मिश्र उदाहरणे पाहणार आहोत. हा स्वाध्याय क्रमांक आहे आपला 10.3 आहे. याच्यातला पहिला प्रश्न आहे आपला. रोहनकडे 1350 रुपये होते. त्याच्या वडिलांनी त्याला 450 रुपये दिले. त्या पैशातून त्याने 1500 रुपयाचे एक शर्ट खरेदी केले, तर त्याच्याजवळ किती रक्कम उरली? आपल्याला हे काढायचं उत्तर. तर याचं उत्तर काढताना आपण काय करू, इथे रोहनकडे पहिल्यापासूनच 1350 रुपये होते, म्हणजेच त्याच्याकडे 1350 रुपये होते. त्याच्यानंतर त्याने 450 रुपये म्हणजे 450 रुपये त्याला काय केले, त्याच्या वडिलांनी दिले. मग रोहनकडे आता शिल्लक असलेली रक्कम किती आहे? 1800. पहा, ही रक्कम त्याला मिळालेली ही सुरुवातीपासूनच होती आणि ही रक्कम मिळाली त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये मिळवले. आणि त्याच्यानंतर त्याने 1500 रुपयाचा एक शर्ट खरेदी केला. आता 1500 म्हणजे किती? 1525. ठीक आहे. आता हे पैसे आपल्याकडे येणार आहेत का जाणार आहेत? कारण आपण विकत घेतलेली, खरेदी केली, म्हणजे आपल्याला पैसे द्यावे लागेल, म्हणजेच आपले पैसे कमी होणार आहे. तर म्हणजे वजाबाकी करावं लागणार. 0 मधून 5 जात नाही. आपण इकडे बाजूला लिहू, तिकडे 5 मधून 0 जात नाही. या 0 मधून 5 जात नाही, याच्यातून नाही जात नाही. तर 80 मधून 1 गेला 79. हा एक इथे घेतला. 10 मधून 5 गेले 5. 9 मधून 2 गेले 7. 7 मधून 5 गेले 2 आणि 1 मधून 1 गेला 0. या शून्याला काही व्हॅल्यू नसते, म्हणजे 275 रुपये त्याच्याकडे अजूनही शिल्लक आहे. ते उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला भेटून जाईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 2. एका शाळेत गणेशोत्सवाची सुट्टी संपल्यानंतरच्या पहिल्या दिवशी 578 पैकी 469 मुले उपस्थित होती व 467 पैकी 368 मुली उपस्थित होत्या. तर किती विद्यार्थी गैरहजर होते? आता इथे उपस्थित दिलेले आहे, ठीक आहे, उपस्थिती, आणि इथे विचारलेलं आहे गैरहजर, म्हणजे अनुपस्थिती विचारली. तर अनुपस्थित विद्यार्थी जर पाहिलं आपण, मुलं एवढे होते आणि त्याच्यातले एवढे मुले उपस्थित होते, म्हणजे मुलं किती अनुपस्थित होते ते पहिले काढू. मुले अनुपस्थित, गैरहजर, गैरहजर मुले काढू आणि मग नंतर गैरहजर मुलींची संख्या काढू. एकूण मुलं होते 578, त्याच्यात हजर होते 469. वजाबाकी करू. 8 मधून 9 जात नाही, याच्यातला एक कमी केला, इथे ठेवू. 18 मधून 9 गेले 9. 6 मधून 6 गेले 0. 5 मधून 4 गेले 1. म्हणजे मुलं गैरहजर होते 109. त्याचप्रमाणे मुली किती गैरहजर होत्या ते पाहू. मुली एकूण आहेत 467, त्याच्यातल्या मुली हजर होत्या 368. 7 मधून 8 जात नाही, त्यातले कमी केले, एक इथं घेतले. 17 मधून 8 गेले 9 राहिले. 5 मधून 6 जात नाही, त्यातले कमी केला, इथं घेतला. 15 मधून 6 गेले 9 राहिले. 3 मधून 3 गेले 0. म्हणजे आपल्याकडे जर पाहिलं इथं, तर 99 मुली गैरहजर आहेत. मग एकूण टोटल दोन्ही मिळून किती गैरहजर आहेत? 109 मुली गैरहजर आहेत, 99 मुली गैरहजर आहेत. या दोघांची बेरीज करूत आपण. 9 ने 10 ला 0, हाताला 1 2, 208 एकूण विद्यार्थी गैरहजर आहेत. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न घेऊ आपण. एका महामार्गाच्या दुतर्फा लावलेल्या 56,359 झाडांपैकी 25,307 झाडे सागाची आहेत. 9,277 झाडे करंजाची आहेत. तर उरलेले झाडे कडुलिंबाची आहेत. तर कडुलिंबाची झाडे किती?
आता जर आपण पहिले पाहिलं 56,369 ही झाडे होती. एकूण झाडाची संख्या आहे 56,359. त्याच्यापैकी आपण जर ही झाडे काढली, सागाची झाडे काढली, तर सागाची झाडे आपण काढून टाकू. त्याच्यातली वजाबाकी करू. 31,052 झाडे आपल्याकडे अजूनही शिल्लक आहे. त्याच्यातली करंजाची झाडे आपल्याकडे आहेत 9,277. मग बाकीची आपल्याला कडुलिंबाची झाडे येऊन जातील. तर 31,052 पैकी तर आपल्याला करंजाची 9,277 झाडे वजा करायची. त्यातली 2 मधून 7 जात नाही, त्यातला एक कमी करून इथे घेतला. 12 मधून आधी हे झाले 12, 12 मधून 7 गेले, 5 राहिले. 4 मधून 7 जात नाही, याच्यातूनही जात नाही. या 10 मधून एक कमी केला, 9 झाले. आणि हा एक इथे घेतला. 14 मधून 7 गेले, 7 राहिले. 9 मधून 2 गेले, 7 राहिले. त्याच्यानंतर 0 मधून 9 जात नाही, याच्यातला एक कमी करून इथे घेतला. 10 मधून 9 गेला, 1 राहिला. आणि हे 2 ला 2. मग आपल्याला उरलेली जी झाडे आहेत, आपण पहिले सागाची झाडे वजा केले, त्याच्यानंतर करंजीची झाडे वजा केले. उरलेले झाडे आले 21,775. 21,775 आपल्याला कडुनिंबाची झाडे आहे, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. ठीक आहे. एकूण झाडे दिले, त्याच्यातली सागाची झाडे सांगितली, करंजीची झाडे सांगितली. उरलेली झाडे आपल्याला काढायची असेल, जे पण कोणाची झाडे असतील, ती आपल्याला दोन्ही वजाबाकी करून काढावं लागेल. आपण दोन्ही वजाबाकी करून काढलेली. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे, श्री आबासाहेब पाटील यांनी विद्या विकास शाळेला 1,00,000 देणगी दिली. किती दिली? 1,00,000 देणगी. आता ह्या देणगीचा कसा कसा वापर झाला पहा. तर 1,00,000 रुपये त्यांना मिळालेले आहेत एकूण विद्यार्थी मित्रांनो. 1,00,000ची देणगी मिळालेली आहे. आता त्यांनी कशा कशाचा वापर केलेला? 35,000 साठी क्रीडा साहित्य खरेदी केली त्यांनी. शाळेच्या वाचनालयासाठी 26,958 खरेदी केले. 26,958 रुपये क्रीडा साहित्यासाठी आणि पुस्तकासाठी 25,000 खरेदी केले. आणि विद्यार्थी मदत निधीमध्ये त्यांनी काय केले? 25,000 केले. तर उर्वरित रक्कम त्यांनी स्वच्छतागृहाच्या नूतनीकरणासाठी वापरली. तर स्वच्छतागृहाच्या नूतनीकरणासाठी किती पैसे वापरले असं विचारलेलं आहे. मग आपण काय करू, ह्या सर्वांची बेरीज करू. ठीक आहे. तुम्ही एक एक वजा केलं तरी चालेल, जसं की आपण मागचा प्रश्न केला. परंतु मी इथे काय करणार आहे, एकंदरीत मिळालेली रक्कम आणि खर्च झालेली रक्कम याच्यातला दोघातला फरक, आपला तफावत आपली काय येईल, जी घरासाठी वापरलेली रक्कम येऊन जाईल. आता इथे 8 येणार, इथे 5 येणार, इथे 9 येणार. 10 आणि 6 16, हाताला 1, 2 आणि 2 4, 5 6 7 8. म्हणजे एकूण रक्कम आपण खर्च केलेली आहे 96,958. आपल्याकडे 1,00,000 रक्कम आहे, त्याच्यातली एवढी रक्कम खर्च झाली, तर उरलेली शिल्लक काढण्यासाठी आपण त्याच्यातून वजाबाकी करू. 0 मधून 8 जात नाही. ठीक आहे. ह्या 1,00,000 मधून आपण 9,9,9,9 एक कमी केला. ठीक आहे. 10,000 मधून, आणि हा एक इथे घेतला. 10 मधून 8 गेले, 2 आले. 9 मधून 5 गेले, 4 आले. 9 मधून 9 गेले, 0 आले. 9 मधून 6 गेले, 3 आले. 9 मधून 8 गेला, 1 आला. म्हणजे आपल्याला जी रक्कम आता शिल्लक राहिलेली आहे स्वच्छतागृहासाठी वापरण्यासाठी, ती आहे 13,042. 13,042 आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये मिळून जाईल. पुढचा प्रश्न घेऊत आपण. पुढचा 5वा प्रश्न आहे, एका धान्याच्या गोदामात 25,702 धान्याची पोती होती. एकूण किती धान्याची पोती होती? 25,702. त्यापैकी 11,020 पोती गव्हाची होती,
8,129 पोती बाजरीची होती, तर उरलेली पोती ज्वारीची होती. तर ज्वारीची पोती किती होती ती आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याजवळ एकूण जी पोती होती ती आपण ते एका बाजूला लिहून घेऊ. एकूण पोती 25,702 पोती आहे. आणि तर ज्वारी आणि बाजरी, गहू आणि बाजरीची पोती ती लिहून घेऊ. गव्हाची पोती होती, गहू 11,020 आहेत. आणि बाजरीची पोती हे 8,200 129 129. ठीक आहे. लिहिताना व्यवस्थित लिहा, कारण हे हजाराच्या ठिकाणी हजार लिहायचे. ठीक आहे, नाही तर आपलं उत्तर चुकू शकतं. तर हे 10,000ची आहे, ही हजाराची आहे. तर पहिले शेवटचे 9 लिहा, नंतर 2 लिहा, त्याच्यानंतर 1 लिहिला, त्याच्यानंतर 1 लिहिलं. ठीक आहे. थोडस बेरीज करूत आपण. 94191 म्हणजे 19,149 ही दोघांची मिळून आहे. आता उरलेली ज्वारीची आहे, तर आपण काय करू, एकूण हे तर आपल्याकडे 25,702, त्याच्यातले 19,149 वजा करू. 0 मधून 9 जात नाही, याच्यातून हे जात नाही, तर ह्या 69 मधून 1 केला कमी, 69 आले. हा एक इथं घेतला. 12 मधून 9 गेले, 2 आले. 9 मधून 4 गेले, 5 आले. 6 मधून 1 गेला, 5 आला. 5 मधून 9 जात नाही, याच्यातला 1 कमी केला, इथे घेतला. 15 मधून 9 गेले, 6 आले. 1 मधून 1 गेला, 0 आला. म्हणजे आपल्याला एकूण जे आलेले आहे ते 6,552 आपल्याला उरलेली जी पोती आहे ती ज्वारीची असणार आहे. 5,600 इथे आपल्याला इथे 3 येईल. 12 मधून 9 गेले, 3 येतील. 5,553 6,553 हे आपल्याला पर्याय क्रमांक 2 येईल. थोडं आपलं चुकलं होतं. 12 मधून 9 गेले, 3 आले. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढचाही प्रश्न आपल्याला असा आहे. सरिता ताईच्या कुटुंबामध्ये एकूण मासिक उत्पन्न 25,000 आहे. त्यातून त्यांनी पुढीलपैकी खर्च केले. ठीक आहे. वाहन सामान, मुलांची फीस, वीज, टेलिफोन बिल आणि औषधे. तर त्यांच्याजवळ किती रक्कम शिल्लक आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर इथे सरिता ताईच्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न आपण एका बाजूला लिहून घेऊ आणि यांनी खर्च केलेली रक्कम लिहून घेऊ. आणि विविध खर्च त्यांचे आहेत. तर शिल्लक आपल्याला काढायची, तर एकूण खर्च आपण काय करू, त्याची बेरीज करू. 14 आणि 4 16, 14 आणि 2 16, चला 1, 4 आणि 5, 5 आणि 3 8, 8 आणि 6 14, 8 आणि 6 14 आणि 1 15. त्यांची एकूण आपलं खर्च झालेला आहे 15,675. आता आपण याच्यातून वजा केला 15,675, तर आपल्याला काय येईल, एकूण शिल्लक येईल. 0 मधून 5 जात नाही, याच्यातूनही जात नाही, याच्यातूनही जात नाही, याच्यातून एक कमी केला, हे 499 येतील. हा एक इथे घेतला. 10 मधून 5 गेले, 5. 9 मधून 7 गेले, 2. 9 मधून 6 गेले, 3. 4 मधून 5 जात नाही, याच्यातला एक कमी केला, इथे घेतला. 14 मधून 9 14 मधून 5 गेले, 9 राहिले. 1 मधून 1 गेला, 0. आपल्याला जी रक्कम येणार आहे 9,325, ही रक्कम आपली बचत राहणार आहे. 9,325 आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे. एका गावाची एकूण लोकसंख्या जी आहे त्यापैकी पुरुष 8,000, एकूण लोकसंख्या 19,567 आहे. त्यापैकी 8,507 पुरुष, 6,722 स्त्रिया व इतर मुले आहेत. तर त्या गावात किती मुले आहेत, असं आपल्याला विचारलं. ठीक आहे. आपण काय करू, एकूण गावाची लोकसंख्या 19,567, त्यापैकी पुरुष आहेत 8,507, स्त्रियांची संख्या आहे 6,722. एकूण पुरुष आणि स्त्रिया जर पाहिलं इथं,
9 2 7 आणि 5 12ला 2 हाताला 1 14 आणि 1 15. हे आता आपण हे एकूण स्त्री आणि पुरुष आहे आणि एकूण लोकसंख्या आहे 19,567. त्याच्यातून आपण हे 15,229 वजा केले तर आपल्याला मुलांची संख्या भेटेल 15,229. 7 मधून 9 जात नाही, त्यातला एक कमी केला, इथं घेतला. 17 मधून 9 गेले, 8 राहिले. 5 मधून 2 गेले, 3 राहिले. 5 मधून 2 गेले, 3 राहिले. 9 मधून 5 गेले, 4. 1 मधून 1 गेला, 0. आपल्याला जी मुलांची संख्या आली 4,388, 4,338 सॉरी, ती पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटून जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. श्रुतीने एका स्टेशनरीच्या दुकानातून 538 रुपयांच्या वह्या, 445 रुपयांचे चित्रकला साहित्य व 120 रुपयांचे लेखन साहित्य खरेदी केले. तिने दुकानदाराला 500च्या 2 नोटा दिल्या आणि 200ची 1 नोट दिली. तर दुकानदार तिला किती रक्कम परत करेल? आता आपण काय करू, श्रुतीने काय काय खरेदी केली आपण एका बाजूला लिहू आणि तिने रक्कम दिलेली एका बाजूला लिहू. मग दोघांची वजाबाकी करू, दोघातला फरक काढू. आता श्रुतीने दुकानातून 538 रुपयाच्या वह्या खरेदी केल्या, 445 रुपयाचे चित्रकला साहित्य व 120 रुपयांचे लेखन साहित्य खरेदी केलेली आहे. ठीक आहे. आणि तिने दुकानदाराला काय काय दिले? 500 रुपयाच्या 2 नोटा, म्हणजे 500च्या 2 नोटा म्हणजे 1,000 रुपये दिले. आणि काय दिले तिने? 200ची एकच नोट दिली, म्हणजे 200 रुपये गुणिले एकच नोट दिली. 500च्या 2 नोटा म्हणजे 1,000 रुपये होतात. 200ची एक नोट म्हणजे 200 होतात. तिने दुकानदाराला एकूण रक्कम किती दिली? 1,200. मग तिनं खर्च किती झालेला आहे तिथं आपण ते काढू. 8 आणि 5 13, हाताला 1. 4 आणि 3 7 आणि 1 8, 9 10ला 0, हाताला 1. 5 आणि 4 9 10 आणि 1 11, म्हणजे एकूण रक्कम तिची झालेली खर्च 1,103 रुपये. तिथं 1,200 रुपये तिने दिलेले आहेत. मग तिला दुकानदार किती रक्कम परत देईल? 0 मधून 3 जात नाही. 20 मधून 1 गेला 19, इथे 1 घेतला. 10 मधून 3 गेले, 7 राहिले. 9 ला 9, 0 ला 0 आणि 0 ला 0. या 2 शून्यला काही व्हॅल्यू राहणार नाही. तर तिला जी रक्कम दुकानदार परत देईल तो 97 रुपये आहे. 97 रुपये पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे. चला पुढचा प्रश्नाचं उत्तर घेऊ. वडगाव, मोरगाव व पळसुंडे या 3 गावातील महिला बचत गटांनी पुढील प्रमाणे ठेवी जमा केल्या. वडगाव 27,300, मोरगाव 25,300, पळसुंडे 17,900. मोरगाव व पळसुंडे गावातील बचत गटांनी जमा केलेली ठेवी बँक वडगाव ठेवीपेक्षा कितीने जास्त असेल? आता पहा, आपल्याला वडगावचं वेगळं घ्यायचं आहे. वडगावची जी बचत आहे ती 27,300 आहे आणि मोरगाव आणि पळसुंडीची आहे. मोरगावची 25,300 आणि पळसुंडीची आहे आपल्याला 17,900 आहे. तर ह्या दोघांची जर बेरीज केली आपण, व्यवस्थित प्रश्न वाचून घेतला ना तुम्हाला उत्तर येऊन जाईल. प्रश्न असतो मोठा, परंतु आपल्याला घाबरायचं नाही आहे. व्यवस्थित प्रश्न वाचून घ्यायचा, सहज उत्तर येईल. पहा इथे काय विचारलं, मोरगाव व पळसुंडे. तर मोरगावची 25,300, पळसुंडेची 17,900. या दोघांची बेरीज मी करतोय. 12 आणि 1 13, हाताला 1 हे 43,200. तर कितीने जास्त आहे किंवा कमी आहे असं म्हटलं तर वजाबाकी करावं लागेल. तर हे 43,200 मधून 27,300 वजा केले. 0 0 2 मधून 3 जात नाही, त्यातला एक कमी केला, इथं घेतला. 12 मधून 3 गेले, 9 राहिले. 2 मधून 7 जात नाही, त्यातला एक कमी करून इथं घेतला. 12 मधून 7 गेले, 5 राहिले. 3 मधून 1 गेला, 3 मधून 2 गेला, 1 राहिला. तर कितीने जास्त आहे? तर 15,900 ने जास्त आहे. 15,900 आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये येऊन जाईल. शेवटचा प्रश्न आहे आपला आता. पुढचा प्रश्न आहे थोडा वाचून व्यवस्थित करायचा आहे. ठीक आहे, समजून घ्यायचा आहे.
अ गावाची लोकसंख्या ब गावाच्या लोकसंख्येपेक्षा 15,000 ने कमी आहे. म्हणजे अ गावाची लोकसंख्या जी आहे ती ब पेक्षा कमी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क गावाची लोकसंख्या ब गावापेक्षा जास्त आहे. क गावाची लोकसंख्या ही जास्त आहे ब गावापेक्षा. अ गावाची कमी आहे ब पेक्षा आणि क गावाची जास्त आहे. क गावाची लोकसंख्या दिलेली आहे. तर अ व ब गावाची लोकसंख्या आपल्याला पुढील प्रमाणे आहे असं दाखवायचं आहे. तर व्यवस्थित जर प्रश्न वाचून घेतला आपण, ठीक आहे. तर आपल्याला इथं क गावाची लोकसंख्या दिलेली आहे. किती दिली आहे? क गावाची लोकसंख्या आपल्याला आहे 87,390. आता ही क गावाची लोकसंख्या ब पेक्षा जास्त आहे, म्हणजे ही लोकसंख्या जास्त आहे ब गावापेक्षा. कितीने जास्त आहे? 8,375 ने जास्त आहे. म्हणजे ब गावाची लोकसंख्या आपल्याला येईल. ब गावा गावाची लोकसंख्या. ब गावाची लोकसंख्या आता वजाबाकी करूत आपण. ब गावाची लोकसंख्या येऊन जाईल आपल्याला. चिमणीमधून 5 जात नाही, याच्यातला 1 कमी केला, इथं घेतला. 10 मधून 5 गेले 5, 8 मधून 7 गेले 1, 3 मधून 3 गेले 0, जात नाही याच्यातला कमी केला, इथे घेतला. 17 मधून 8 गेले 9 राहिले, हे 7. म्हणजे 79,015 ही ब गावाची लोकसंख्या आहे. 79,15 इथे पण आहे, इथे पण आहे. हे दोन तर नसणार आहेत उत्तर, ह्या दोन पैकीच असणार आहे. आता अ गावाची लोकसंख्या, अ गावाची लोकसंख्या. आता इथे ब गावाची लोकसंख्या आपल्याला आलेली आहे 79,075. अ गावची लोकसंख्या काढताना आपल्याला काय करायचं? अ गावची लोकसंख्या ही ब च्या लोकसंख्येपेक्षा 15,000 ने कमी आहे, म्हणजे इथून 15,000 कमी करायचे. 9 मधून 5 गेले 4, इथे 6. मग ती लोकसंख्या किती आहे? 64,015 आलेली आहे. कोणाची? अ गावची लोकसंख्या. तर 64,015 इथे नाहीये, तर 64,015 इथे आहे. ठीक आहे. हा शेवटचा प्रश्न झालेला आहे. अशा प्रकारे आपण स्वाध्याय क्रमांक 10.3 पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करून आपल्या या छोट्याशा चॅनेलला मोठं होण्यासाठी मदत करा. आपण पुढच्या याच्यामध्ये आपण गुणाकार हा टॉपिक पाहणार आहोत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.